हे गाइस, वेलकम बॅक टू अवर युट्यूब चॅनल डिकोड बिट्स. सो गाइस, आजच्या आपल्या जावास्क्रिप्ट सिरीज पार्ट 23 मध्ये आपण बघणार आहोत जावास्क्रिप्ट फंक्शन होस्टिंग. सो लास्टच्या व्हिडिओमध्ये आपण जावास्क्रिप्ट फंक्शन बद्दल बघितलेलं की फंक्शन कशा प्रकारे आपण डिक्लेअर करतो, कसं डिफाईन करतो, त्याबरोबर कशा प्रकारे त्याला व्हॅल्यू आपण पास करतोच, त्याबरोबर त्यातनं आपल्याला जर व्हॅल्यू रिटर्न करायची असतील तर कशा प्रकारे आपण करतो, फंक्शनला कॉल कशा प्रकारे करतो, ह्या सगळ्या गोष्टी आपण लास्टच्या व्हिडिओमध्ये बघितलेल्या आहेत. सो जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर यू कॅन चेक आउट दॅट व्हिडिओ फर्स्ट अँड देन कंटिन्यू दिस व्हिडिओ बिकॉज आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला मागच्या व्हिडिओचा काही रेफरन्स लागणार आहे की फंक्शन कशा प्रकारे डिक्लेअर होतं, त्यानंतर त्याला आपण कॉल कशा प्रकारे करतो. तर ह्या काही गोष्टी ज्या आहेत तर फंक्शन रिलेटेड तर त्या आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये आजच्या लागणार आहेत. त्याकरता जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला असेल तर आधी तो व्हिडिओ बघा आणि नंतर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करू शकता. सो अगदी सोपा कन्सेप्ट आहे आणि अगदी छोटा कन्सेप्ट आहे function hosting. So without any further delay, let's start our today's video. सो फंक्शन होस्टिंग. तर फंक्शन होस्टिंग म्हणजे काय? सो तर जावास्क्रिप्ट मध्ये फंक्शन कशा प्रकारे डिक्लेअर करतो हे तर आपण ऑलरेडी बघितलंय. सो आपण फंक्शन डिफाईन केलं, त्यामध्ये डेटाही घेतला, म्हणजे जे काही आपल्याला ऑपरेशन परफॉर्म करायचं आहे ते सुद्धा आपण त्या फंक्शनच्या बॉडीमध्ये लिहिलेलं आहे. पण त्या फंक्शनला आपण कॉल कुठे करतोय तर फंक्शन डिक्लेरेशन किंवा डिफाईनच्या आधी आपण त्या फंक्शनला कॉल करतो आणि ह्याच कन्सेप्टला आपण काय म्हणतो, फंक्शन होस्टिंग म्हणतो. सो एखादं फंक्शन डिक्लेअर केलं आणि त्याच्या आधी आपण जर त्याला कॉल करत असतो तर ह्याच कन्सेप्टला किंवा ह्या फीचरला आपण जावास्क्रिप्ट मध्ये काय म्हणतो तर होस्टिंग म्हणत असतो. तर अगदी सोपा कन्सेप्ट आहे. सो फंक्शन होस्टिंग इज अ मेकॅनिझम विच द जावास्क्रिप्ट इंजिन फिजिकली मूव्ह फंक्शन डिक्लेरेशन टू द टॉप ऑफ द कोड बिफोर एक्झिक्युटिंग देम. सो फंक्शन होस्टिंग म्हणजे काय तर आपण फंक्शन डिक्लेरेशनच्या आधी फंक्शन कॉल तर करतो, पण एक्झॅक्टली बॅकग्राऊंडला होतं काय, वर्किंग कसं आहे त्याचं, तर ते आपण आधी समजून घेणार आहोत. आता सपोज एखादा म्हणजे जावास्क्रिप्ट मध्ये फंक्शन डिक्लेअर केला तर फंक्शन डिक्लेअर कशा प्रकारे करतो आपण, तर सर्वात आधी आपण एक फंक्शन कीवर्ड घेतो. तर इथे मी हा फंक्शन कीवर्ड घेतला, त्यानंतर फंक्शनचं नाव घेतो. आता सपोज मला काही कॅल्क्युलेशन करायचं आहे किंवा आपण काय करूया, मेसेज शो करूया, सिंपल घेऊया. तर मेसेज या फंक्शनचं नाव घेतलं मी, एक सिंपल बेसिक फंक्शन घेतलं. याला इथे मी कर्ली ब्रॅकेट ओपन, कर्ली ब्रॅकेट क्लोज आणि इथे आपण कन्सोल डॉट लॉग मध्ये एखादा मेसेज घेतला. सपोज हाय म्हणून मी इथे मेसेज घेतला, बरोबर. तर हे एक फंक्शन आपण लिहिलं. जनरली आपण काय करतो, आधी फंक्शन डिक्लेअर करतो. आता हे जे फंक्शन डिक्लेअर केलं याला आपण फंक्शन डिक्लेरेशन किंवा डेफिनेशन असं म्हणतो, फंक्शनची डेफिनेशन आहे. तर आपण इथे काय केलं आहे, फंक्शन डिक्लेअर केलेलं आहे. तर जनरली आपण काय करत असतो की फंक्शन डिक्लेअर केल्यानंतर फंक्शनला कॉल करत असतो. म्हणजे ते फंक्शन डिक्लेअर केलं आणि नंतर आता मला हा मेसेज प्रिंट करायचा आहे, तर मी काय करेल, या कर्ली ब्रॅकेट जे क्लोज झालेलं आहे, क्लोजिंग कर्ली ब्रॅकेट आहे, तर त्याच्या खाली मी या फंक्शनला कॉल करायचा. तर कॉलिंग कसं करतो ते सुद्धा आपण बघितलं आहे. जस्ट फंक्शनचं नाव तुम्हाला इथे घ्यायचं आहे आणि पॅरेंथेसिस घ्यायचा आहे. अशा प्रकारे फंक्शनला आपण कॉल केला. पण जावास्क्रिप्ट मध्ये आपण फंक्शन कॉल फंक्शन डेफिनेशनच्या आधी सुद्धा करू शकतो. आता कशा प्रकारे, आता सपोज इथे आपण हे फंक्शन डिक्लेअर केलं आहे, पण मी काय करेल, आधी फंक्शनला कॉल करेल. जसं की इथे मी मेसेज हे जे फंक्शनचं नाव आहे ते फंक्शनचं नाव आणि पॅरेंथेसिस ओपन आणि क्लोज हे करेल. म्हणजे इथे आपण काय केलं आहे तर कॉलिंग केलेलं आहे, फंक्शनला काय केलेलं आहे, कॉल केलेला आहे, कॉलिंग केलेलं आहे फंक्शन. आणि फंक्शन कॉल सुरुवातीला केलं आहे आपण, पण आता फंक्शन डेफिनेशन आपण खालती लिहिणार आहोत. तर सेम फंक्शन मेसेज पॅरेंथेसिस आणि कर्ली ब्रॅकेट आणि इथे अगेन कन्सोल डॉट लॉग. ओके, इथे हाय जे काय तुम्हाला मेसेज द्यायचा आहे तो तुम्ही मेसेज इथे देऊ शकता. तर हा जो कन्सेप्ट आहे, याला आपण काय म्हणतो, फंक्शन होस्टिंग म्हणतो. काय म्हणतो, फंक्शन होस्टिंग म्हणतो. आता होस्टिंग वर्क कसं करते तर अगदी सिंपल आहे. तर काय होतं, आपण आधी फंक्शनला कॉल तर केलाय, पण बॅकग्राऊंडला जेव्हा हे फंक्शन कॉल होतं, म्हणजे ही मेथड जी आहे किंवा हे जे फंक्शनचं नाव आहे, जेव्हा कंट्रोलर ह्या नावावर येतो, जेव्हा फंक्शन कॉल करतं, तर तेव्हा काय होतं, तर हे जे फंक्शनचं डिक्लेरेशन आहे किंवा व्हेरिएबलचे डिक्लेरेशन्स आहे, जेव्हा आपला कोड कंपाईल होतो, रन होतो ब्राउझरवर, तेव्हा काय होतं की ह्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे डिक्लेरेशन झाला, व्हेरिएबल असू द्या किंवा फंक्शन असू द्या, तर हे टॉप ऑफ द कोड जातात. म्हणजे कुठे जातं, इथे जातं. कॉलिंगच्या आधी आपलं जे डॉक्युमेंट असतं
आता सपोज हे आपलं एक डॉक्युमेंट आहे. डॉक्युमेंट म्हणजे काय, HTML डॉक्युमेंट किंवा जावास्क्रिप्ट डॉक्युमेंट असं आपण समजूया. तर इथे मी काय केलं, फंक्शनला इथे कॉल केलं, पण त्याची डेफिनेशन कुठे लिहिली मी इथे. सपोज हे मेसेज म्हणून एक डेफिनेशन आहे, ही फंक्शनची डेफिनेशन आहे, पण इथे मेसेजला काय करतोय मी, कॉल करतोय. हे आपलं एक डॉक्युमेंट आहे. तर ही जी पूर्ण बॉडी आहे किंवा हा जो डेफिनेशनचा पार्ट आहे, फंक्शनचा डिक्लेरेशनचा जो पार्ट आहे, हा जेव्हा आपला कोड जावास्क्रिप्टचा कंपाईल होतो ते काय होतो, हा मूव्ह होतो टॉपला, डॉक्युमेंटच्या टॉपला इथे मूव्ह होतो. आणि नंतर मूव्ह झाल्यानंतर मग कंट्रोलर एक एक लाईन जी असते ती कॉल करत असतो किंवा कंपाईल करत असतो. तर जे याच्या आधीचे काही कोड असेल तो कंपाईल होईल त्यानंतर आणि रन होईल. आणि त्यानंतर मग जेव्हा कंट्रोलर ह्या मेसेज फंक्शनच्या मेसेज नेमवर येईल तेव्हा तो काय करेल, ह्या फंक्शनला कॉल करेल. तर बॅकग्राऊंडला हे फंक्शन जे आहे ते ऑलरेडी टॉपला गेलेलं आहे. जेव्हा फर्स्ट टाइम आपला कोड ब्राउझरला लोड होतो त्याच वेळेस फंक्शनची जी बॉडी आहे ती ऑलरेडी टॉपला, डॉक्युमेंटच्या टॉपला गेलेली आहे. त्यामुळे हे फंक्शन कॉल होतं आणि या फंक्शनच्या बॉडीमध्ये जे काही आपण ऑपरेशन परफॉर्म केलेलं आहे किंवा जो काही मेसेज असेल, अगदी सोपा कन्सेप्ट आहे होस्टिंगचा. सो आता आपण प्रॅक्टिकली सुद्धा बघणार आहोत. सो जाऊया आपल्या VS स्टुडिओ कोडवर. आणि जसं आपण आता बघितलं तर ते सेम एक्झाम्पल आपण इथे रन करून बघणार आहोत. तर सर्वात आधी आपल्याला काय करावं लागेल, फंक्शन कीवर्ड घ्यावं लागेल. त्यानंतर शो मेसेज म्हणून मी फंक्शनचं नाव घेतलेलं आहे. आणि त्यानंतर इथे आपण सिंपल console.log करणार आहोत, console.log, आणि त्यामध्ये हॅलो म्हणून एक स्ट्रिंग घेणार आहोत. याला आपण सेव्ह करूया. लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलं की आपण फंक्शन डिफिनेशनच्या नंतर फंक्शनला कॉल करत असतो. सो आपण इथे फंक्शनला कॉल करूया. तर हे तर ॲज इट इज परफेक्टली वर्क करणार आहे. जर तुम्ही इथे ब्राउझरवर बघितलं तर इथे हॅलो जो मेसेज आहे तो हॅलो मेसेज आपल्याला या ठिकाणी प्रिंट झालेला आहे, मिळालेला आहे. पण जर या फंक्शनला मी इथे आता वर कॉल केलं, म्हणजे फंक्शन डेफिनेशनच्या आधी कॉल केलं, Ctrl-Z करूया. सो आपण या फंक्शनला फंक्शन डेफिनेशनच्या किंवा डिक्लेरेशनच्या आधी कॉल केलं, म्हणजे त्याला आपण इथे आता कट करूया आणि याच्या आधी इथे कॉल करूया फर्स्ट लाईनला. सो इथे सेव्ह करूया आणि ब्राउझरवर जर तुम्ही बघितलं तरी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी काय मिळणार आहे, ती स्ट्रिंग मिळणार आहे. तर हा जो कन्सेप्ट आहे, तर ह्याच कन्सेप्टला आपण काय म्हणतो, फंक्शन होस्टिंग म्हणत असतो. तर बॅकग्राऊंडला काय झालं, हे जे फंक्शनची बॉडी आहे किंवा हे जे काही फंक्शनचं डिक्लेरेशन आहे, तर फर्स्ट टाइम आपला कोड जेव्हा ब्राउझरवर लोड झाला त्यावेळेस हे जे डिक्लेरेशन आहे ते टॉप ऑफ द डॉक्युमेंट गेलं. हे जे डॉक्युमेंट आहे जावास्क्रिप्टचं तर त्याच्या टॉपला गेलं. आणि नंतर जेव्हा हे फंक्शन कॉल झालं तेव्हा त्याने ह्या फंक्शनला कॉल केलं, कोणत्याही प्रकारचा एरर आपल्याला इथे मिळाला नाही. आणि डायरेक्ट त्या फंक्शनमध्ये जे काही ऑपरेशन असेल किंवा जो काही टेक्स्ट असेल तो टेक्स्ट या ठिकाणी प्रिंट झालेला आहे. सो अशा प्रकारे फंक्शन होस्टिंग हा जो कन्सेप्ट आहे तो वर्क करत असतो. तर हे आपण फंक्शन बद्दल बघितलं. व्हेरिएबल सुद्धा अशाच प्रकारे वर्क करतं. जर तुम्ही एखादा व्हेरिएबल नंतर डिक्लेअर केला आणि त्याला आधी यूज केलं तरी सुद्धा ते डिक्लेरेशन जे असतं ते टॉप ऑफ द डॉक्युमेंटला जातं आणि तो व्हेरिएबल जो असतो तो वर्क करत असतो. तिथे सुद्धा आपल्याला कोणत्याही प्रकारचा एरर येत नाही. तर फंक्शन होस्टिंग तर आपण बघितलं, पण व्हेरिएबल होस्टिंग जे आहे ते इन अपकमिंग व्हिडिओजमध्ये आपण बघणार आहोत. सो जर तुम्ही नवीन असाल चॅनलवर तर प्लीज सबस्क्राईब टू अवर चॅनल, जेणेकरून जेव्हा मी नवीन कन्सेप्टचे जे काही व्हिडिओज अपलोड करतो तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही ते व्हिडिओ सुद्धा चेकआउट करू शकता. सो दिस इज अबाउट अ फंक्शन होस्टिंग. आता आपण बघणार आहोत आर्ग्युमेंट ऑब्जेक्ट बद्दल. सो दिस कन्सेप्ट इज ऑल्सो रिलेटेड विथ द फंक्शन. तर आर्ग्युमेंट ऑब्जेक्ट म्हणजे काय आणि आर्ग्युमेंट ऑब्जेक्टचा यूज आपण कशा प्रकारे करत असतो ते सुद्धा आपण आज बघणार आहोत. सो सर्वात आधी बघूया की आर्ग्युमेंट ऑब्जेक्ट म्हणजे काय. सो इनसाइड अ फंक्शन यू कॅन ऍक्सेस द ऑब्जेक्ट कॉल्ड आर्ग्युमेंट्स. सो एखादा फंक्शन आपण डिफाईन केलाय, डिक्लेअर केलाय आणि त्याला आपण कोणतेच पॅरामीटर डिफाईन नाही केले. फंक्शनच्या पॅरेंथेसिस मध्ये आपण पॅरामीटर डिफाईन करतो. जर तुम्हाला काही डेटा बाहेरून पास करायचं, जेव्हा तुम्ही फंक्शन कॉल करता त्या कॉलिंगच्या वेळेस जर तुम्हाला काही पॅरामीटर पास करायचे असतील आणि ते पॅरामीटर जर तुम्हाला जेव्हा तुम्ही फंक्शन कॉल करतात आणि तेव्हा तुम्हाला जर काही आर्ग्युमेंट पास करायचे असतील आणि आर्ग्युमेंट जेव्हा पास करतो तर त्या आर्ग्युमेंटला कॅच करण्यासाठी, त्या आर्ग्युमेंटची व्हॅल्यू कॅच करण्यासाठी आपण पॅरामीटर डिफाईन करतो फंक्शन डिक्लेरेशनच्या वेळेस. पण जर तुम्ही फंक्शन डिक्लेरेशनच्या वेळेस पॅरामीटर नाही दिले पण तुम्ही फंक्शन कॉलिंगच्या वेळेस आर्ग्युमेंट पास केले तर तिथे तुम्हाला एरर येईल की नाही येईल. तर जर तुम्ही असं बघितलं तर येईल, पण तिथे हा एक कन्सेप्ट आहे आर्ग्युमेंट ऑब्जेक्टचा. जर तुम्ही पॅरामीटर नाही डिफाईन केले तरी सुद्धा तुम्ही आर्ग्युमेंट पास करू शकता आणि त्यांना कॅच करू शकता विथ द हेल्प ऑफ आर्ग्युमेंट ऑब्जेक्ट.
कशा प्रकारे ते एक्झाम्पल थ्रू ही आपण समजणार आहोत. सो द आर्ग्युमेंट ऑब्जेक्ट बिहेव लाईक एन ॲरे. सो आर्ग्युमेंट ऑब्जेक्ट हा जो कन्सेप्ट आहे किंवा हे जे फीचर आहे तर ते ॲरे सारखं बिहेव करत असतं. सो ॲरे कशा प्रकारे बिहेव करतं, लाईक ॲरेला खूप साऱ्या मेथड्स आहेत जसं की पुश, पॉप, लेंथ वगैरे ह्या सगळ्या गोष्टी, पण बऱ्याच साऱ्या मेथड ज्या आहे ॲरेच्या त्या यासोबत आर्ग्युमेंट ऑब्जेक्ट वर्क नाही करत. पण लेंथ जी आहे मेथड, ती लेंथ जी प्रॉपर्टी आहे ॲरेची, तर ती प्रॉपर्टी आर्ग्युमेंट ऑब्जेक्ट सोबत काय करत असते, वर्क करत असते. सो फॉर एक्झाम्पल यू कॅन यूज द स्क्वेअर ब्रॅकेट टू ऍक्सेस द आर्ग्युमेंट ऑब्जेक्ट. सो आर्ग्युमेंट ऑब्जेक्ट मध्ये जे काही पॅरामीटर्स आहेत किंवा आर्ग्युमेंट ऑब्जेक्ट मध्ये ज्या काही व्हॅल्यूज आहेत तर त्यांना जर तुम्हाला ऍक्सेस करायचं असेल तर आपल्याला स्क्वेअर ब्रॅकेटचा यूज करावा लागतो. जसं की ॲरेमध्ये मल्टिपल डेटा आपण स्टोअर करत असतो. सो त्या डेटाला जर आपल्याला ऍक्सेस करायचं असेल तर आपण काय करतो, स्क्वेअर ब्रॅकेटचा यूज करतो आणि इंडेक्सचा यूज करतो. तर सेम पद्धतीने आपण आर्ग्युमेंट ऑब्जेक्ट मध्ये जे काही व्हॅल्यूज आहेत त्यांना सुद्धा आपण ऍक्सेस करू शकतो आणि ते रिटर्न आणि ते आपल्याला त्या पर्टिक्युलर इंडेक्सवरच्या किंवा लोकेशनवरच्या व्हॅल्यूज रिटर्न करत असतात. सो ऑल्सो यू कॅन यूज द लेंथ प्रॉपर्टी ऑफ एन आर्ग्युमेंट ऑब्जेक्ट टू डिटरमाइन द नंबर ऑफ आर्ग्युमेंट्स. तो आर्ग्युमेंट्स ऑब्जेक्ट मध्ये नेमके किती आर्ग्युमेंट्स आहेत किंवा किती व्हॅल्यूज आहेत तर ते जर तुम्हाला डिटरमाइन करायचं असेल तर तुम्ही लेंथ ही प्रॉपर्टी जी आपण ॲरे सोबत यूज करतो ती प्रॉपर्टी तुम्ही या ठिकाणी यूज करू शकता. सो अगदी सोपा कन्सेप्ट आहे. सो आधी आपण काय करूया, इथे समजून घेणार आहोत त्याला. सो मगाशी जसं तुम्हाला मी सांगितलं की आपण फंक्शन डिक्लेरेशनच्या वेळेस पॅरामीटर्स नाही घेतले तरी चालतात, पण आपण आर्ग्युमेंट ऑब्जेक्ट थ्रू त्या आर्ग्युमेंट्सला ऍक्सेस करू शकतो. तर ते कशा प्रकारे तर ते आपण बघूया. आता मी इथे फंक्शन डिफाईन केलं एक सपोज फंक्शन आणि ऍड. ओके, सो इथे ऍडचं एक फंक्शन घेतलं, कर्ली ब्रॅकेट ओपन आणि क्लोज. आता इथे हा पॅरेंथेसिस घेतला. जर आपल्याला काही डेटा हवा असेल ऍट द टाइम ऑफ कॉलिंग, जेव्हा हे फंक्शन आपण कॉल करू आणि त्या कॉलिंगच्या वेळेस जर आपल्याला एखादा डेटा हवा असेल ऑपरेशन परफॉर्म करण्यासाठी आणि तर त्यासाठी आपल्याला जनरली इथे पॅरामीटर्स घ्यावे लागतात. जेवढा एन नंबर्स ऑफ पॅरामीटर आपण इथे घेऊ शकतो. पण आता मी इथे पॅरामीटर्स नाही घेतले, पण मला ह्या फंक्शनला पॅरामीटर्स तर पास करायचे कारण ऍडिशन करायचे आणि मला हे रियुजेबल फंक्शन ठेवायचं आहे. तर मी काय करेल, सिम्पली व्हेरिएबल घेईल इथे. आता सपोज मी इथे एक्स आपण इथे रिटर्न घेऊया. रिटर्न एक्स प्लस वाय असे दोन काय घेतले मी, हे व्हेरिएबल्स घेतले. पण आता हे व्हेरिएबल्सची व्हॅल्यू कुठून येईल, या पॅरामीटर्स मधनं जाईल, पण इथे तर पॅरामीटर्स नाही आहे. मग आपण कशा प्रकारे करू शकतो, तर जेव्हा मी हे फंक्शन कॉल करेन तर कॉल करताना व्हॅल्यू तर मी इथे देऊन देईल. आता मला इथे 10 आणि 20 ही व्हॅल्यू द्यायची आहे, तर ही व्हॅल्यू मी पास करेल. पण इथे कॅच करायला तर काहीच नाही. मग कशा प्रकारे मी कॅच करू शकतो, तर इथे येतो आर्ग्युमेंट ऑब्जेक्टचा कन्सेप्ट. तर कशा प्रकारे आपण कॉल हे करू शकतो, तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, एक फॉर लूप यूज करावं लागेल. तर तुम्ही फॉर लूपचा पण या ठिकाणी यूज करू शकता. तर कशा प्रकारे फॉर लूप आपण घेतो, तर फॉर लेट आय इज इक्वल टू 0, त्यानंतर आय इज लेस दॅन आर्ग्युमेंट डॉट लेंथ. तर आर्ग्युमेंट ऑब्जेक्ट सोबत आपण लेंथ प्रॉपर्टी यूज करत असतो, आर्ग्युमेंट डॉट लेंथ. आणि त्यानंतर आपल्याला हा ॲरे आहे म्हणून काय करावं लागेल, आय ची व्हॅल्यू काय करावं लागेल, प्लस करावी लागेल. त्या ठिकाणी आपण आय ची व्हॅल्यू काय केली, प्लस केली. आता हा आपला फॉर लूप झाला. आता हे आर्ग्युमेंट कुठे येतं, तर ह्या फंक्शनचा एक पार्ट आहे तो आर्ग्युमेंट ऑब्जेक्ट. फंक्शन आपला आर्ग्युमेंट ऑब्जेक्ट रिटर्न करत असतं, तर तिथनं आपण आर्ग्युमेंट घेतले. आता आपल्याला काय करायचं आहे, प्लस करायचं आहे सपोज. तर आपण दोन आर्ग्युमेंट्स आपल्याकडे, तर आपण काय करू, इथे सिंपल रिटर्न पण घेऊ शकतो किंवा एखाद्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर करायचं असेल तर स्टोअर पण करू शकता तुम्ही. तर इथे मी सपोज आर म्हणून एक व्हेरिएबल घेतला, लेट आर इज इक्वल टू आर्ग्युमेंट्स ऑफ आय घेऊ शकतो. म्हणजे फॉर लूप मध्ये तो फिरेल आणि जेवढ्या काही व्हॅल्यू असतील ते ऑटोमॅटिकली तिथे ऍड होतील. प्लस और आपण सिंपल हे करू शकतो, शॉर्ट फॉर्म यूज करू शकतो, जसं की प्लस इक्वल टू आर इज इक्वल टू. तर आपल्याला हा जो आर आहे इथे बाहेर डिक्लेअर करावा लागेल, लेट आर इज इक्वल टू 0. ओके, तर आणि इथून आपण त्याला रिमूव्ह करू. तर हे कसं होईल, आर प्लस इक्वल टू
आर्ग्युमेंट आय. ओके, सो अशा प्रकारे आपण आर्ग्युमेंट ऑब्जेक्टचा यूज करत असतो. तर इथे कसं हे परफॉर्म कसं होईल, तिथे आपण फंक्शनचा कॉल केलाय. फंक्शन मध्ये आता हा जो पार्ट आहे तो पार्ट नाही येणार, हा जो आपण इथे घेतलाय हा पार्ट नाही येणार. तर याच्या ठिकाणी काय काय पार्ट येईल, तर हा पार्ट येईल. इथे हा जो पार्ट घेतला आपण तो येईल. तर आपण काय केलं, इथे लेट आर इज इक्वल टू 0 घेतला, म्हणजे आर ला आपण इथे इनिशियलाइज केलं 0 ने. त्यानंतर फॉर लूप घेतला, कारण आर्ग्युमेंट्स ऑब्जेक्ट मध्ये जे येतात ते ऍज अ ॲरे येतात. ॲरे कसा असतो, आपण स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये घेतो. तर इथे 0 1 2 3 असे वेगवेगळ्या प्रकारचे डेटा आपण इथे स्टोअर करतो ॲरे मध्ये. तर आर्ग्युमेंट ऑब्जेक्ट जो असतो तो सुद्धा एक ॲरे असतो. सो त्यासोबत आपण लेन प्रॉपर्टी वगैरे यूज करू शकतो. तर म्हणून आपण इथे फॉर लूप घेतला, कारण आर्ग्युमेंट ऑब्जेक्ट जो आहे तो एक ॲरे आहे. तर कशा प्रकारे येईल एक जास्त समजण्यासाठी आपण इथे घेऊ. आर्ग्युमेंट ऑब्जेक्ट कसा असू शकतो, OBJ इज इक्वल टू, तर आता हे 10 आणि 20, तर इथे 10 स्टोअर होईल आणि नंतर इथे 20 स्टोअर होईल. तर जेव्हा इथे फॉर लूप रन होईल तर तेव्हा आय इनिशियलाइज होईल 0. त्यानंतर आय इज लेस दॅन आर्ग्युमेंट डॉट लेन. तर आर्ग्युमेंट डॉट लेन किती याची, तर 2 आहे, 0 आणि 2. 0 आणि 1 म्हणजे किती, दोन व्हॅल्यूज आहे, म्हणून याची लेन किती येईल, इथे 2 येईल. तर 0 इज लेस दॅन 2, तर ऑब्विसली 0 हा 2 पेक्षा लहान आहे. मग इथे काय होईल की आर्ग्युमेंट ऑफ आय, तर इथे आर्ग्युमेंट ऑफ आय म्हणजे काय, तर आर्ग्युमेंट ऑफ 0. तर 0th वर किती आहे, तर 10 आहे, तर इथे 10 व्हॅल्यू येईल. त्यानंतर ऑलरेडी मग ती जी 10 व्हॅल्यू आहे ती आर मध्ये स्टोअर होऊन जाईल, म्हणजे आर ची व्हॅल्यू किती झाली, आता 10 झाली. आता परत फॉर लूप मध्ये जाईल. आता फॉर लूप मध्ये 0 ची व्हॅल्यू इथे आय इज इक्वल टू 0 होता, पण इथे त्याला इन्क्रिमेंट मिळालेला आहे, म्हणजे इथे काय झालं, 1 झालेली आहे. सो इथे 1 इज लेस दॅन 2, तर ऑब्विसली 1 इज लेस दॅन 2 आहे. मग 5 झाल्यानंतर इथे आयच्या ठिकाणी काय येईल, परत आर्ग्युमेंट ऑफ 1 इज इक्वल टू किती आहे, 20 आहे. तर आता आर ची व्हॅल्यू काय, आर मध्ये ऑलरेडी 10 होते, तर आर मध्ये आर म्हणजेच काय इज इक्वल टू 10. आणि आता नंतर परत काय आलेली व्हॅल्यू आहे, 20 आलेली आहे. तर 10 + 20 इज इक्वल टू 30. तर आता आर ची व्हॅल्यू काय, इथे आर ची व्हॅल्यू काय झालेली आहे, 30 झालेली आहे. सो हे 30 झाल्यानंतर परत आय जे आहे तो इन्क्रिमेंट होईल. ऑलरेडी 1 आय मध्ये 1 होता, 1 + 1 होईल, म्हणजे किती आले, 2 झाले. मग इथे परत इथे चेक होईल की 2 इज लेस दॅन 2, 2 इज लेस दॅन 2 आहे का नाही आहे. 2 इज लेस दॅन इक्वल टू 2 घेतलं असतं तर ते 5 झालं असतं, पण इथे आपण काय घेतलंय, 2 इज लेस दॅन 2, तर 2 इज लेस दॅन 2 आहे का नाही, 2 दोन्ही हे इक्वल आहे, म्हणून इथे ही जी कंडिशन आहे ते फेल होईल आणि फॉर लूप जो आहे तो एक्झिट होईल आणि कंट्रोलर बाहेर पडेल. आणि जे काही कन्सोल असेल आपलं, तर त्या कन्सोलवर हा जो 30चा नंबर जो आहे तो इथे प्रिंट होऊन जाईल. तर अगदी सोपा कन्सेप्ट आहे आर्ग्युमेंट ऑब्जेक्ट. आता आपण प्रॅक्टिकली करून बघणार आहोत. सो जाऊया आपल्या व्हीएस स्टुडिओ कोड मध्ये आणि इथे आपण सेम एक्झाम्पल घेऊया. सो सर्वात आधी फंक्शन कीवर्ड, त्यानंतर ऍड मध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारची पॅरामीटर्स नाही घ्यायचे आहे. त्यानंतर आपण एक व्हेरिएबल घेऊया, लेट सम इज इक्वल टू 0. तर ज्याला आपण इनिशियलाइज केलं. त्यानंतर आपल्याला फॉर लूप घ्यायचा आहे. फॉर लूप मध्ये लेट आय इज इक्वल टू 0, त्यानंतर आय इज लेस दॅन आर्ग्युमेंट्स डॉट लेंथ आणि आय ला आपल्याला काय करायचं आहे, इन्क्रिमेंट करायचं आहे ++. त्यानंतर मग जसं घेतलं तसं आपण शॉर्ट फॉर्म यूज करणार आहोत, सम प्लस इक्वल टू आर्ग्युमेंट्स ऑफ आय. सो इथे आपण काय केलं, याला प्लस केलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला याला रिटर्न करायचं आहे. सो आपण इथे रिटर्न करून देऊ समला. आणि त्यानंतर आता या फंक्शनला आपल्याला कॉल करावं लागेल, म्हणून आपण इथे कन्सोल मध्ये डॉट लॉग मध्ये हे जे फंक्शन आहे ऍडचं त्याला आपण कॉल करूया आणि यामध्ये n नंबर्स ऑफ आर्ग्युमेंट्स तुम्ही पास करू शकता. तर आता सध्या आपण इथे 10 आणि 20 पास करतो. इथे आपण सेव्ह करूया. जर तुम्ही इथे ब्राउझरवर बघितलं तर तुम्हाला इथे 30 हा जो नंबर आहे तो या ठिकाणी मिळून जाईल. आता तुम्ही इथे n नंबर्स ऑफ पॅरामीटर पास करू शकता. इथे मी n नंबर्स ऑफ आर्ग्युमेंट पास करू शकता. इथे मी 2च आर्ग्युमेंट्स पास केले आहे. जर तुम्हाला अजून काही पास करायचे असेल जसं की 30 झाले, मग 40, 50, 60 असे n नंबर्स आप करू शकतात. याला सेव्ह करूया आणि जर तुम्ही इथे ब्राउझरवर बघितलं तुम्हाला जे काही ऍडिशन असेल ती ऍडिशन तुम्हाला या ठिकाणी मिळून जाईल. सो अशा प्रकारे विदाउट डिफाइनिंग द पॅरामीटर्स, तुम्ही पॅरामीटर्स डिफाइन न करता सुद्धा
आर्ग्युमेंट्सला ऍक्सेस करू शकता आणि त्यावर ऑपरेशन परफॉर्म करू शकता इन फंक्शन इन जावास्क्रिप्ट. सो खूप छान असा कन्सेप्ट होता. आय होप तुम्हाला आजचे दोन्ही कन्सेप्ट जे आहेत जे की फंक्शन होस्टिंग आणि फंक्शन आर्ग्युमेंट ऑब्जेक्ट, तर हे दोन्ही कन्सेप्ट समजले असतील, आवडले असतील. तुम्ही आजचा व्हिडिओ एन्जॉय सुद्धा केला असेल. सो जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, काहीतरी नवीन तुम्ही शिकला असाल, समजला असेल, तर प्लीज आपल्या आजच्या व्हिडिओला लाईक करा, आपला व्हिडिओ शेअर करा आणि काही डाऊट्स असतील तर व्हिडिओला कमेंट सुद्धा करा. आणि जर तुम्ही नवीन असाल चॅनलवर तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून जेव्हा नवीन कन्सेप्टचे नवीन व्हिडिओज मी अपलोड करतो तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही ते व्हिडिओ सुद्धा चेकआउट करू शकता. सो आज आपण इथेच थांबूया आणि पुन्हा भेटूया एका नवीन कन्सेप्ट सोबत एका नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर अँड बाय. थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ.